पण सुप्रभात obviously called in Marathi is. बैटरी को भी मराठी में क्या ते पण तुम्हाला हिंदीत विचार. प्रामाणिक प्रामाणिक. आता जे काय बोलत आहे मी खरं बोलतोय. लेफ्ट मध्ये हृदयात न निघतायत माझे शब्द. अलेक्सा धन्यवाद. दोस्ती का एक उसूल है, नो सॉरी नो थैंक यू. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सुप्रभात. आजचा व्हिडिओ थोडा हसूदायक असेल तुमच्यासाठी. जेव्हा मी बोलीन तेव्हा इतकं हसू येईल की नाही माहीत नाही, कारण की ऑब्विसली काय म्हणतात. एलेक्सा, what is obviously called in Marathi? Obviously called in Marathi is. स्पष्टपणे म्हटले जाते. अरे गदडच आहे की स्पष्ट. कारण की हे तर स्पष्ट आहे, ॲज अलेक्सा सेड, की मी महाराष्ट्रीयन आहे. पण काय होतं ना, कधी कधी आपण रोज माझ्या आयुष्यात जेव्हा आपण मराठीही बोलतो, आपण प्रत्येक शब्द मराठी नाही बोलत, जसं की आता हे माझ्यासोबत झालं ऑब्व्हियसली. सो ते पटकन क्लिक नाही होत. सो आज आपण प्रत्येक शब्द मराठीत बोलायचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यात आपली साथ देणारे मंजित. सो आजचा व्लॉग असणार आहे कम्प्लीट मराठी. नुसतं बोलायचं नाही आहे, पण जेवायचं पण महाराष्ट्रीयनच आहे. सो आज जेवणात पण महाराष्ट्रीयन पदार्थच बनणार आहेत. मी बोलणार होती डिशेस, पण पदार्थ बनणार आहेत. सो आज खूप मजा येणार आहे, कारण की मंजित पण आहे आणि मराठी व्लॉग आहे. असं नाही आहे की याची मराठी वीक आहे, किंवा वीक नाही म्हणता येणार, सॉरी यार, मला माहिती आहे पण आता पटकन येत नाही आहे. असं नाही आहे की ह्याचं मराठी इतकं खराब आहे, खराब नाही आहे. ॲक्च्युली जेव्हा कोणी पण ह्याच्याशी बोलतं, पहिल्यांदा ह्याला जो कोणी भेटतं आणि त्यांचा संवाद ह्याच्यासोबत मराठीत होतो, संवाद इंटरॅक्शन, कॉन्व्हर्सेशन, संवाद. सो जेव्हा ह्याचा संवाद मराठीत कोणाशी पहिल्यांदा होतो, तेव्हा कोणी पटकन बोलू नाही शकणार किंवा अंदाज नाही लावू शकत की हा महाराष्ट्रीयन नाहीये. तर तू काही बोलणार आहेस का? हो, इट्स अ गुड इनिशिएटिव्ह. सॉरी, मराठीत बोलायचं मित्रांनो. सो मित्रांनो, लेट्स गेट इन टू दिस व्लॉग. फिर मराठी में बोलना है. टेक 2. मित्रांनो, मग या सकाळची आपण करूया सुरुवात. आणि तू माईकवर ठेवलाय हात. चला तर पटकन सुरुवात करूया, नाहीतर हा बोलत राहिला तर अर्धा ब्लॉग ह्यातच जाईल आणि संपून जाईल. सुरुवात करता करता संपवावं लागेल. येस, हो मित्रांनो, चला करूया या दिवसाचं. आणि गणपती बाप्पा मोरया. मेरी आंखें की इतनी मराठी. माझे डोळे बघ डोळे. तर अशा प्रकारे माझं मस्तपैकी ब्रश आणि तोंड बिंडून झालंय. म्हणजे अजून वरच आहे, तो येईल खाली, तोपर्यंत मी नाश्ता बनवायला घेते. सो नाश्ता मी म्हटलं आहे की हा आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे कम्प्लिटली निघणार होता. सो तो पूर्णतः आज मराठीत असणार आहे. मराठी खाणपान पण यात खाणार आहोत. त्यामुळे आजच्या सकाळची आणि दिवसाची सुरुवात आपण करतोय पोहे. माझ्या मते पोहे हा एक असा सकाळचा नाश्ता प्रत्येक मराठी घरात होतो, म्हणून मी विचार केला की पोहे. बऱ्याच दिवसांनी आज आमच्याकडे पण पोहे बनतात.
मी आणि मंजित असं साधारणतः पोहे किंवा उपमा असं खात नाही. चपाती आणि भाजी जी असते तेच खातो, ती खातो. माझं जे असतं ते ऑमलेट किंवा ब्रेड किंवा चपाती किंवा ढोकळा बनवते मी, मला जसं आवडेल तसं, किंवा कधीतरी मॅगी. सो आज पोहे बऱ्याच दिवसांनी बनवणार आहोत आणि त्यामुळे मी तर खूप खुश आहे. मंजितचं त्यालाच विचारूया. बॅटरी लो आहे. बॅटरी गोविंग मराठी में क्या बोलते हैं? ते पण तुम्हाला हिंदीत विचार. सो मित्रांनो, आज टुडे नो आज काय म्हणताय, आज लेट मी गेट सिरियस. सो मित्रांनो, आज सकाळी आज आमचं ठरलंय की आम्ही मराठी बोलणार आहे आणि मराठी खाना खाणार आहे, जेवणार आहे. सो आज ब्रेकफास्ट नाश्त्यात बनणार आहे पोहे की बना रही है? मराठी नाश्ता आहे. इट्स अ मराठी नाश्ता. इट्स अ टिपिकल मराठी नाश्ता. दॅट्स वाय म्हणून आपण ठरवलंय पोहे बनवणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो पोहे कसं बनवतात. एक डिस्क्लेमर द्यायचा आहे ह्यामध्ये की मंजितला मी तेवढी सूट देते की प्रत्येक शब्द त्यांनी मराठीत बोलायला गेला तर हा ब्लॉग कधी संपणारच नाही आहे. त्यामुळे थोडीफार तुला सूट आहे. तुला जे शब्द नाही आहे तर ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तू बोलू शकतोस. मग माझं बोलणं ऐकता शिकशीलच तू. आणि मग बऱ्यापैकी चांगलं. मित्रांनो, मी भांडी घासतोय. मित्रांनो, मी भांडी घासून झालोय. मित्रांनो, मी पोहे खायचं वाट पाहतोय. मला भूक लागली. मला लई भूक लागली रे बाबा. तर मंडळी, मला पोहे बनवता तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवायची होती, जी इथे ना चिरत बसायला वेळ नसतो. तर आपण हे यंत्र खेचण्यावाला नाही आहे की हे असतं, तर हे असं दाबायचं आहे. त्यामुळे जे खेचण्यात एनर्जी लागते ती अशी दाबण्यात, आणि हे पटकन तो जो यंत्र होता ते खेचून करण्याचा, त्याने ना पटकन काय म्हणतात ते खराब होत होतं. हे वाला तुम्ही असं दाबता ना तर हे खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो हे खूप मस्त आहे. तुम्हाला माहितीच असेल बरंच बारीक होतं. सो नाही कांदा नाही पडला, पण झाकणातला कांदा पडला. महाग पडला मंडळी. कांदा आहे, तो जो पडला तो थोडासा पडला. झाकण. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर मी आजकाल ना हे असं पाणी पिते आहे. सो हे गरम पाणी आहे आणि मी काय करते याच्यामध्ये आत्ता मी टाकल्या 2 लवंग आहेत, एक काळी मिरी आहे ती खाली गेली आणि एक दालचिनी आहे. सो मी हे सगळं घालते आणि गरम करते आणि पिते. ह्याचे फायदे काय आहेत, नुकसान काय आहे मला माहीत नाही आहे. हे पाणी मी असंच माझ्या मनाला सुचलं आणि म्हणून मी करून पिते. मस्त असतो. हा चमचा पण मला दिला असा खाऊन. मजा कर बाळा, एन्जॉय. लय भारी आहे मित्रांनो. मराठी पोहे लय छान. पोहे खरंच सुंदर झाले. प्रत्येक गोष्ट प्रमाण पडले, पण जसं तो म्हणाला शेंगदाणे कच्चे राहिलेत. हो, ते कच्चे राहिलेत आणि बाकी खूप मस्त मजा आली. मला जसे आवडतात एकदम तसेच झाले. असं नाही मी बनवलंय म्हणून, पण खरंच चांगले झालेत ना. खरं बोल यार, असं मस्ती करतोच नंतर बोलतो मी मस्ती करतो, पण लोकांना ते खरं वाटतं. जेव्हा कॅमेरा बंद होतो ना, हा माझ्या जेवणाची इतकी तारीफ करे, खूप कौतुक, माझ्या जेवणाचं खूप कौतुक करतो. पण ह्याला ना काय कळत नाही, मला कॅमेऱ्यासमोर एवढे नखरे सुचतात ना, काहीतरी घाण करायचीच असते आणि मग मला बोलतो तू चिडतेस. कोण नाही चिडणार, लोकांना हेच वाटणार ना की ही गोष्ट खरीच आहे, मी चांगलं बनवतच नाही.
पण उगाचची फालतूची ऍक्टिंग करायची असते नको तिथे त्याला. आणि असं माझी बेसिकली इमेजला काय म्हणतात, चित्रपट. शडा मी किती वाईट आहे हे त्याला दाखवायचं असतं. पण मी आता हेच करणार आहे, मी म्हणजे वाईटच जेवण बनवणार आहे आणि तू तेच खायचंय ऑन कॅमेरा. पण मग बोल घाणच बनवते ती, मग मला चालेल. सगळं बोलून घेतो आणि म्हणतो मस्ती करत होतो, तो चिडतेस. मग चिडणार नाही तर काय करणार आहे. माणूस इतकं मेहनत करून एखादी गोष्ट बनवतो तर चांगले बोल ना. असं होतं. सकाळी मला ताण दिलास डोक्याला. तुझ्यामुळे तू नाही खात. आता माझी एवढा सटकली, मला राग येतोय. खाल्ल्यानंतर तारीफ करायची असते. मी खाताना मी बोललो की छान झालंय, फक्त ते शिजले नाही शेंगदाणे. एवढा ऐकवला, लय ऐकवला. मजा आहे ना तर. मस्त झाले ते यार, सुपर तिखट. लय तिखट आहे भाई. मस्त मिरच्या टाकल्यात मी. लय तिखट तू बोलूच नको. काल यांनी ना रॅमन खाल्लं आम्ही आणलेलं, फर्स्ट टाइम ह्याने पण खाल्लं आणि मी पण टेस्ट केलं. इतकं तिखट होतं ते. सर्दी खोकला असेल ना तर तेवाला रॅमन खाल्लं ना पळूनच जाईल. मी पहिल्यांदा खाल्लंय. झणझणाट, झणझणीत झणझणीत स्पायसी होतं, झणझणीत तिखट होतं. तिखट होतं. मजा आली, लय मजा आली. 3 डिग्री तापमान आहे तरी मला घाम येतो बघा जेवलं की. अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. तू एवढं मला ओरडली, मला अजून भूक लागली. ओरड थोडा, अजून ओरड. तुला पाहिजे, मला पाहिजे. चांगले नव्हते झाले ना पण. अरे बहुत लय चांगले, लय छान झालेत मित्रांनो. आणि हे मान प्रामाणिक रिव्ह्यू को क्या बोलते हैं, प्रामाणिक रिव्ह्यू गाईस. पोहे छान झालेत. हे मी ओरडा खाल्ल्यानंतर नाही बोलत आहे. कोणत्याही दबावाखाली येऊन मी असं काय नाही बोलत आहे. जे काय बोलत आहे मी खरं बोलतोय आणि खूप मनापासनं, हृदयपासनं लेफ्टमध्ये हृदयातनं निघतायत माझे शब्द. आणि हे जराही गन पॉईंटवर मी नाही बोलत आहे. हे तुम्ही बघू शकता किती ऑनेस्टला काय बोलतात, प्रामाणिक. मॅडम प्रामाणिक नाही, प्रामाणिक इज वेगळं. प्रामाणिक वॉटएव्हर मनाने बोलतोय. बाय. नाश्ता पाणी झालेला आहे मस्तपैकी आणि त्यानंतर अशी साफसफाई पण झाली इथे. आणि आता तयारी आहे नवीन जेवणाची. मी बनवणार आहे आता डाळ भात, म्हणजे वरण भात, लोणचं किंवा कोशिंबीर आणि बटाट्याच्या काचऱ्या. सो मी ते बनवणार आहे. आणि त्यासोबत आज आपण चपाती पोळी काहीच नाही बनवणार आहोत, कारण की मी आता नुकताच थोड्या दिवसांपूर्वी पुरणपोळी बनवलेली, खूप सुंदर झालेली. त्यामुळे आज आपण परत बनवत आहोत पुरणपोळी. माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय, सो मी नमस्कार जयश्री. नमस्कार, हॅलो नसतं म्हणायचं, नमस्कार. तू कशी आहेस? माय बोली मराठी आहे आपली, मराठीत म्हण स्पष्ट. माझा नवरा बोलतोय, तू कशी बोलतेस? कारण की आज मी व्लॉग बनवतेय, स्पष्ट मराठीतच बोलणार आहे मी आणि मराठीत जेवणार आहे. आय अप्रिशिएट यू यार. मराठीत म्हण, अप्रिशिएट नाही म्हणाल. मला तुझा खूप अभिमान आहे. जे तू मराठीमध्ये करत आहेस तसेच प्रयत्नांचे गोष्ट चालू करून ठेवत राहा. तू आयुष्यामध्ये खूप पुढे जाशील. धन्यवाद जयश्री. मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी
तूप बीप टाकून मस्तपैकी तयार आहे, झालेला आहे. पण पुरणपोळी गरम गरम जर बनत असेल तर कोणाला माहिती आहे चटक नाही लागणार खायची. तर मी अशा 1-2 बनवून आणलंय, त्यामुळे तर खाऊ आता एक पुरणपोळी खाऊ आणि मजा करू. आणि आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे किंवा कोणत्याही हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण कधी घरात असं काही स्पेशल किंवा असं छान गोडधोड बनवतो. तिथं कधी काही काय म्हणतात सणवार असावा किंवा काहीही कारण असो तर आपण पहिल्यांदा देवासमोर ते ठेवतो आणि मग आपण ग्रहण करतो. पण महिन्यातले ते दिवस चालू आहेत माझे जेव्हा मी पूजा किंवा काहीच करू नाही शकत आहे. शादी करने के फायदे, सॉरी लग्न करायचं, लग्न झाल्याचे फायदे, लग्न झाल्याचे फायदे. हात अपने हातात, हात आपोआप येतो. बनली कशी आहे ते सांग. खूप छान, अति सुंदर पुरणपोळी झाली आहे. आय होप आय सेड इट करेक्टली. आय रिपीट, खूप छान आणि लय भारी, अति सुंदर. बाय. हाय गाईज, नाही सॉरी असं नाही म्हणायचं. नमस्कार मित्रांनो. तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मी आंघोळ करून येते. सो आंघोळ वगैरे झाली आहे, मी एकदम मस्त फ्रेश झाली आहे, स्फूर्तीदायक झाली आहे. जसं अगोदर तिथे बसून काम करत होता आता त्यांनी जागा बदललेली आहे. तो आलाय त्याच्या ह्या खुर्चीवर जिथे तो युजलीला काय म्हणतात. अलेक्सा, व्हॉट डू यू से, हाऊ डू यू से युजली इन मराठी? In Marathi is सामान्य. सही में सामान्य बोलते. सामान्यतः तो ह्या खुर्चीवर बसून काम करतो. बाप रे, ही अलेक्सा खूप कामाला येते. हा अलेक्सा, धन्यवाद. अरे जब अपना दोस्ती का साथ है तो ये भी कोई कहने की बात है. बाप रे, अलेक्सा ऐकत नाहीये बाबा. अलेक्सा, वॉल्यूम ऑन 8. धन्यवाद. बघू परत बोलते का. You're very 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 welcome. किती काहीतरी वेगळं बोलली. परत एकदा बघूया आपण. धन्यवाद. दोस्ती का एक उसूल है, नो सॉरी नो थैंक यू. अलेक्सा महान आहे. अच्छी चीज है ना. मजा येते हिच्यावर. कधी तुम्ही गप्पा मारत बसलात ना तर ती सांगते. तर आम्ही ही अलेक्सा UK मध्ये घेतली आहे ना, तर असं झालंय की ती मराठीमध्ये बोलत नाही. नाहीतर आज मी तिच्याशी फुल मराठी बोलली असती. तर इंडियामधली अलेक्सा असती तर ती मराठी पण बोलली असती. पण ही वाली फक्त हिंदी आणि इंग्लिश बोलते आणि बाकीच्या भाषा पण बोलते. सो इथे मला नाही मिळाली ती मराठीवाली. पण काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम आपण तिच्याबरोबर हिंदीमध्ये गप्पा मारूया. मी आजही मारल्या असत्या पण आपण आज मराठी व्लॉग करतोय, व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे आपण त्याच्यावरच फोकस करूया. मंजितराव माझे धनी खूप जास्त मेहनत घेत आहेत. कशावर तर आपल्या या यूट्यूबच्या करामतीवर मार्केटिंग करतोय. म्हणजे मार्केटिंगच्या फील्डमधनं मी आहे पण मेहनत तो घेतोय. हे व्लॉग्स खूप असे वर गेले तर त्याचं कंप्लीट पूर्णतः श्रेय मी माझ्या नवऱ्याला देणार आहे. पहिलं तर आपण त्याला श्रेय देऊया. माझ्या नवऱ्यासाठी टाळ्या वाजव्या. तूच वाजव. अलेक्सा, टाळ्या नाही, पैसा दे. अलेक्सा, तालिया बजाओ. Skill Everyday Sounds Ambient Sounds क्या इसमें होता है? मदद कर सकता है. क्या आपको इसे चालू करना है? अलेक्सा, क्या तुम तालियां बजा सकती हो? अच्छा ताली वाजवा. क्राउडेड मराठीत बोल. मस्त होता. मस्त होतं. खूप जणांनी वाजवलंय. तो खूप सुंदर मराठी बोलतो है ना.
म्हणून त्याची फजिती क्या झाली. बोलते तो मध्ये असला ना किंवा असं नॉर्मली असेल कधी बोला त्याच्याशी तर तो एकदम मस्त बोलतो. पण हे आता आपण असं एक बोलतात ना विषय धरून चाललोय की फक्त मराठीत बोलायचं. त्याला असं वाटलंय डोक्यावर बंदूक लावली आहे माझ्या आणि अंडर प्रेशर. हा तसं झालंय. अंडर प्रेशरला काय बोलणार? एलेक्सा, हाऊ डू यू से अंडर प्रेशर इन मराठी? तिला विचारायचं. Under pressure in Marathi is दबावाखाली. दबावाखाली मी आता बोलतोय. धन्यवाद. धन्यवाद. Of course, anytime. मी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसं प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे हा पुरुष म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मागे का असेल? हा पुरुष फक्त त्याच्या स्त्रीच्या मागे नाही बायको. सोबत उभा आहे खंबीरपणे. तर Alexa, clap once again. sorry, I'm not sure about that. या वेळेला माझ्यासाठी होत्या या. एलेक्सा धन्यवाद. ताई धन्यवाद. म्हणजे तिने काही केलं नाही त्यामुळे आम्ही ॲक्च्युली एक सिरीज बघत होतो आणि तीच बघत राहिलो आणि आता वाजले संध्याकाळची 7 आणि जेवायची वेळ झाली. आम्ही युजली संध्याकाळी 7 वाजताच जेवतो. खूप तासांनंतर मी तुम्हाला भेटते. ॲक्च्युली मी विसरून गेलेली की आपण आज व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओ चालू केला आम्ही पण खूप असे एक्सायटेड होतो किंवा काय म्हणतात जोशमध्ये होतो की काहीतरी मस्त करणार आज आणि केलं. जेवढं पण केलं आम्ही एन्जॉय केलं आणि आम्हालाही मज्जा आली. आम्ही नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस आणखीन एक प्रयत्न करू. छोटूसा दिवस होता आणि छोटूसा व्लॉग पण होता. काय म्हणतात ते एकदम साधारण आणि सरळ दिवस होता. आज आमचा जास्त काही करायचं नाही, आराम करायचा होता कारण की उद्यापासून मंजितचं ऑफिस परत चालू होणार आहे आणि माझी परीक्षा जवळ आली आहे. सो मलाही अभ्यासात गुंतायचं आहे. त्यामुळे जास्त आम्ही डोक्याला त्रास नाही दिला आणि एकदम सोपा आणि सरळ व्लॉग केला. तर यात पुरणपोळी बनवली आपण, सकाळी पोह्याचा नाश्ता केला आणि मला वाटतं बहुतेक तुम्ही जे काही बघितलं ह्याच्यामध्ये ते सगळं जेवणा रिलेटेडच होतं. तर असाच आपला दिवस होता ज्याच्यात आपण खाल्लंय आणि आराम केलाय. सो सॉरी जर तुम्हाला बोर झालं असेल आणि नाही झालं असेल तर थँक्यू तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग व्हिडिओ बघितलात. पुढे पण आम्ही थोडं अजून प्रयत्न करू काहीतरी छानपैकी करायचं आणि बाकी तुम्हाला काही कॉमेंटमध्ये आम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा. आत्तापुरतं मी तुमची रजा घेते. मी तुम्हाला भेटीन लवकरच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आय थिंक आणि मला वाटतं मी मंजित कडला पण एकदा ह्या व्हिडिओचा क्लोजर घेते. तो पण इम्पॉर्टंट आहे कारण की तो पण एक काय म्हणतात एक्सपेरिमेंटचा प्रक्रियेचा भाग होता. तर तू एक शेवटचे 4-5 शब्द बोलशील यात आपण संपून टाकूया हा व्हिडिओ. तसंही आपण एवढं काही केलं नाही आहे तर ॲटलिस्ट संपूया नीटपैकी. जेवण छान झालंय, दिवस पण छान गेलाय. आम्ही काय जास्त बोललो नाही मराठीत पण विल ट्राय द नेक्स्ट. आम्ही नेक्स्ट टाइम प्रयत्न करू अजून काहीतरी करायला. वी आर लर्निंग राईट नाव. सो आजसाठी एवढंच. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. शुभरात्री. सुप्रभात पासून सुरुवात झालेली. सो शुभरात्री. बाय बाय.